हाय माझ्या जवळच्या सखींनो, आज मी तुमच्यासोबत गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ शेअर करणार आहे. मीशोवरून मी काही साड्यांचं कलेक्शन ऑर्डर केलेलं आहे. खूप मस्त आहे. वटपौर्णिमेसाठी एक्झॅक्टली मी ऑर्डर केलेलं आहे आणि त्यातलीच मला आवडलेली साडी जी असणार आहे त्याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी खूप मला आवडली आहे आणि वटपौर्णिमेसाठी ना बेस्ट असणार आहे. सो बाकीच्या सुद्धा साड्या खूप छान आहेत, बट मी त्यांचा व्हिडिओ दुसरा बनवणार आहे, तो सुद्धा नक्की चेकआउट करा. आणि ह्याच्यासोबतच वेअर करायला मी काही ज्वेलरीचं कलेक्शनसुद्धा ऑर्डर केलेलं आहे. सो कंप्लीट लुक होईल अशा मी काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. सो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला लागेल. पण त्याच्या आधी मी तुमच्यासोबत साडी शेअर करते. जी साडी असणार आहे ही खूप जास्त ही मला आवडली आहे. लाईट वेट आहे, स्वीट आणि सिंपल असणार आहे. नवीन कलेक्शनमध्ये ही ॲड झालेली आहे मीशोच्या आणि मला आवडलेली आहे. प्राईससुद्धा वर्थ इट आहे. सो अजून बाकी ठिकाणी मी प्लॅटफॉर्मवर चेकआउट केलं, मला दिसली नाही, बट मीशोवरती ही दिसली. स्वीट आणि सिंपलच आहे म्हणून मला ही आवडलेली आहे. सो मी फायनली ही वेअर करणार आहे, तुमच्यासोबत ह्याचा रिव्ह्यू शेअर करणार आहे. खूप सुंदर अशी साडी आहे, लाईट वेट आहे. बॉर्डर ह्याची पिंक कलरमध्ये येणार आहे. अजूनसुद्धा कलर ऑप्शन्स भेटतील. खूप छान छान असे कलर्स अवेलेबल आहेत. सो ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग करेल आणि त्याच्यासोबत मी हा ब्लाऊज वेअर करून येणार आहे. स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे हा. खूप छान क्वालिटीमध्ये आहे. एक्झॅक्टली शिवून घेण्यापेक्षा, स्टिच करण्यापेक्षा ना रेडीमेड ब्लाऊज जास्त बेटर वाटतात. आणि चला मग मी आधी ना साडी वेअर करून येते, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेलच. लास्टपर्यंत व्हिडिओ मात्र नक्कीच बघा. फायनली मी साडी वेअर करून आलेली आहे. सो लुक कसा येतो तुम्ही बघू शकता. किती सुंदर पद्धतीने ही अंगाला चापडून चुपडून बसलेली आहे. आता मी सध्या मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे, बाकी काहीच अप्लाय केलेलं नाही आहे. आणि त्याच्यावरती आता मी फाउंडेशन अप्लाय करणार आहे. लॅक्मे 925 पॉवर प्ले फाउंडेशन लिक्विड आहे हे. W240 वॉर्म बीच असणार आहे हा शेड. सो ह्याला आधी मी अप्लाय करणार आहे, पण त्याआधी मला कन्सिलर अप्लाय करायचं होतं, कारण माझ्या डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल आहेत आणि ते मी विसरून गेलेली आहे. बट हे मी साईडला आधी लावून घेते फेसवरती आणि त्याच्यानंतर मी कन्सिलर अप्लाय करणार आहे. स्विच ब्युटीचं कन्सिलर आहे हे. परफेक्ट लिक्विड कन्सिलर 0.1 वॉर्म सँड ह्याचा शेड असणार आहे. खूप सुंदर कन्सिलर आहे. क्वालिटी खरंच खूप छान आहे. हेवी वाटतं, बट तरी पण प्राईस रेंजनुसार ना क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. कव्हरेज खूप छान देतं, त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच सांगेल बाय करा. प्राईस रेंजनुसार वर्थ इट आहे हे कन्सिलर. आणि शेड हा मला प्रॉपर मॅच आहे माझ्या स्किन टोनला. सो तुमचा जरी स्किन टोन माझ्या स्किन टोनसारखा जर असेल तर तुम्ही नक्कीच हा शेड बाय करू शकता. खूप छान कव्हरेज आहे, त्यामुळे हायली मी रेकमेंड करेल ह्याला तुम्हाला. स्पॉन्सर व्हिडिओ बिलकुल नाही आहे, हा माझे जेन्युइन रिव्ह्यू आहे. मी जे तुमच्यासोबत आज शेअर करते ते माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, ज्यामुळे मी तुमच्यावर हा रिव्ह्यू शेअर करते आहे. कन्सिलरला ना कधी पण फिंगर टिप्सने टॅप करून लावत जा, कारण त्याच्यामुळे ना कव्हरेज खूप छान येते, एकदम फिनिशिंग मस्त येते. म्हणजे ब्युटी ब्लेंडर यूज करण्यापेक्षा तुम्ही फिंगरने जरी अप्लाय केलं ना तर खूप सुंदर अशी फिनिशिंग भेटणार आहे. कव्हरेज खूप छान भेटतं. माझ्या बोटाला बघू शकता तुम्ही, कन्सिलर आहे जे एक्स्ट्राचं होतं ते लागलेलं आहे, तर तेच मी ना डोळ्यांच्या वरच्या भागाला अप्लाय करणार आहे. एक्स्ट्रा मी घेणार नाही आहे. एकदम लाईटली मला मेकअप आवडतो, सो त्याच्यामुळे मी लाईटलीच हा जो बोटाला आहे तोच मी कन्सिलर डोळ्यांच्या वरच्या भागाला अप्लाय केला आहे. आणि आता मी ना कॉम्पॅक्ट पावडर यूज नाही करणार, तर मी लूज पावडर यूज करणार आहे, कारण गरमी तुम्ही बघू शकता किती जास्त आहे. घाम येतो आहे माझ्या पण फेसवर. तुम्ही बघत असाल मेकअप आहे तरीसुद्धा गरम म्हणजे घाम तुम्हाला दिसत असेल, कारण फॅन बंद आहे. सो त्याच्यामुळे मी आता गरमी असल्यामुळे मी लूज पावडर अप्लाय करणार आहे. ही इन्स्टाईट HD लूज पावडर आहे. हनी शेड आहे ह्याचा. खूप सुंदर आहे. ह्याच्याबरोबर आता मी ब्रश जो घेतला आहे ना तो मी लोकल शॉपमधून घेतलेला आहे. ब्रशवरती जेव्हा तुम्ही लूज पावडर घेता ना तर त्याच्यामध्ये जी एक्स्ट्राची लूज पावडर जी आलेली असते ना ती आधी काढून टाका आणि त्याच्यानंतरच ब्रशला फेसवर तुम्ही अप्लाय करा. त्याच्यामुळे कव्हरेज खूप छान भेटतं. मी अप्लाय करणार आहे ते लायनर आहे. लॅक्मीचं 925 लिक्विड आयकॉनिक लायनर आहे हे. खूप छान क्वालिटीमध्ये हे रिसीव्ह झालेलं आहे. मी जी ही सेकंड बॉटल असणार आहे, ह्याच्या आधीसुद्धा मी यूज केलेलं आहे. मला क्वालिटी ह्याची जेन्युइनली खूप आवडते, त्याच्यामुळेच म्हणजे मी ह्याला पुन्हा एकदा ऑर्डर केलेली आहे. आणि दिवसभर हा लायनर राहतो, जात नाही, पूर्ण डे स्टे करतो लायनर. रेनेची मी लिपस्टिक ऑर्डर केलेली आहे. पॅक ऑफ 4 ह्या लिपस्टिक येतात. कॉम्बो असतो हा पॅक ऑफ 4चा. आणि खूप छान वाटलं मला, कारण मिनी किट आहे, म्हणजे ट्रॅव्हल फ्री आहेत ह्या. हा मी जो शेड अप्लाय करते तो प्लाम आहे, जो समथिंग पिंक शेडवरती जाईल, त्यामुळे मी अप्लाय करून बघते आहे. आणि ह्याच्यावरती मी अजून एक जो रूज म्हणून काहीतरी नाव आहे, रेडिश टाईपमध्ये हा शेड आहे. प्रोनाउन्सिएशन होत नाही आहे माझ्याकडून बरोबर. सो
खूप छान वाटला हा सुद्धा शेड आणि तो मी त्याच्यावर पुन्हा अप्लाय करते का तर कॉम्बो म्हणजे जे लिपस्टिकचं साडीवरती मॅच होईल असा त्यासाठी, आणि तोच मी डोळ्यांच्या वरती लावते आहे आयशॅडो म्हणून. मला जास्त म्हणजे असा ब्राईट मेकअप नाही आवडत, लाईटच आवडतो, सो त्याच्यामुळेच मी त्या लिपस्टिकलाच अप्लाय करणार आहे डोळ्यांच्या वरती. आता मी त्याच्यावरती मी मस्कारा अप्लाय करणार आहे. हा सुद्धा लॅक्मीचा 9 to 5चा मस्कारा असणार आहे आणि लॉंग लास्टिंग आहे, वॉटरप्रूफ आहे. हा सुद्धा खूप छान क्वालिटी आहे. मी ह्याला सुद्धा पुन्हा एकदा ऑर्डर केलेला आहे. फायनल माझा मेकअप केल्यावर असा काहीतरी लुक दिसतोय, बट मला हा थोडाफार आवडलेला नाही आहे, त्यामुळे मी ही लिपस्टिक रिमूव्ह करणार आहे आणि माझी रेग्युलर जी लिपस्टिक आहे ती मी अप्लाय करणार आहे, जी मेबलिन न्यूयॉर्कची ही लिपस्टिक आहे. 12H बर्गंडी बीच असा काहीतरी हा शेड आहे. मला तर माझा लुक आवडला आहे. तुम्हाला कोणता आवडला, फर्स्टवाला की हा वाला, हे कमेंट करून नक्कीच सांगा. त्यावरती ह्या मी बँगल्स वेअर करणार आहेत, ज्या मी महालक्ष्मीला गेलो होतो आम्ही तिथून मी बाय केल्या होत्या. खूप सुंदर क्वालिटीमध्ये ह्या रिसीव्ह झालेल्या आहेत मला, म्हणजे मी तिकडे गेलेलो आम्ही जस्ट फिरायला आणि तिथून मी ह्या घेतल्या होत्या. खूप सुंदर क्वालिटी आहे. जर मला मीशोवरती ह्या जर भेटल्या तर मी नक्कीच ह्यांचीसुद्धा लिंक तुम्हाला देईल. आणि त्याच्याबरोबरच मी आता ऑर्डर केलेल्या आहेत इयरिंग्स आणि मंगळसूत्राचा सेट आहे. आणि हेअर बनसाठी मी ऑर्डर केलेला आहे गजरा, जो लिहिला होता तिकडे जास्मिनचा गजरा लिहिलेला होता, बट हा जो मला रिसीव्ह झालेला आहे ना तो रिअल मोगरा जसा असतो ना तसा हा रिसीव्ह झालेला आहे. तुम्हाला मी क्वालिटी दाखवते, जी क्वालिटी खरंच जेन्युनली खूप खूप जास्त परीने छान आहे. म्हणजे तुम्ही फेक गजरा केसामध्ये घातलेला आहे, माळलेला आहे, कोणालाच कळणार नाही आहे, एवढी सुंदर क्वालिटी आहे. तुम्ही ह्याला स्ट्रेचसुद्धा करू शकता. इलॅस्टिक आहे, जे तुम्ही जर जवळून एकदम बघाल ना तर क्वालिटी खरंच खूप जास्त सुंदर ही मला रिसीव्ह झालेली आहे. तुम्ही एकदम बारकाईने बघा, खूप सुंदर आहे. आणि ह्याच्यामध्ये ना लेन्ससुद्धा भेटतात. ही आता किती नंबर मी ऑर्डर केला आहे मला माहीत नाही, पण मी इकडे फोटो तिकडे लावेल जी मी ही साईज वेअर केली आहे ती. आणि ह्याच्यामध्ये अजून सायझेससुद्धा तुम्हाला अवेलेबल भेटतील. खूप सुंदर ह्याचा लूक येतो. माझ्या केसांमध्ये हा खूप म्हणजे कमी पडला आहे, मला अर्धाच झालेला आहे. याच्यामध्ये अजून मोठे सायझेस येतात, ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. प्राईस थोडीशी हेवी आहे, बट प्राईस रेंजनुसार खरंच वर्थ इट आहेत. जेन्युनली मी सांगते तुम्हाला, नक्कीच तुम्ही बाय करा, कारण की प्राईसच्यानुसार क्वालिटी खरंच खूप खूप जास्त छान रिसीव्ह झालेली आहे. ह्याच्यासोबतच मी वेअर करण्यासाठी फिंगर रिंग ऑर्डर केली आहे. खूप सुंदर डिझाईन वाटली ही मला, युनिक अशी डिझाईन आहे. काश्मीरी फिंगर रिंग असं काहीतरी समथिंग ह्याचं नाव होतं, बट डिझाईन खरं खूप सुंदर आहे आणि बोटात घातल्यावर लूक खूप सुंदर येतो. व्हिडिओ शूट करताना माझ्या मुलीची काहीतरी अशी मस्ती चालूच होती, पण म्हटलं ठीक आहे कंटिन्यू तर करायला लागेल. आणि त्यासोबतच मी आता वेअर करण्यासाठी मंगळसूत्र सेट ऑर्डर केलेला आहे, ज्याच्यामध्ये मला इयरिंगसुद्धा रिसीव्ह झालेले आहेत. खूप छान क्वालिटीमध्ये हे रिसीव्ह झालेले आहेत. त्याच्यासोबत हे मला इयरिंग्स रिसीव्ह झालेत. खूप हलके आणि लाईट वेट आहेत, म्हणजे मंगळसूत्र आणि कानातले ह्यांचं वेट कळतच नाही आहे, इतकं सुंदर क्वालिटीसुद्धा आहे आणि लाईट वेट आहे, हलके फुलके आहेत एकदम. आणि तुम्हाला हा माझा लुक कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. वटपौर्णिमा लुक आज मी केलेला आहे, सो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. फायनल असा काहीतरी माझा लुक येत आहे, दिसत आहे. तुम्हाला ह्या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे, तिकडे जाऊन नक्की चेकआउट करा. साडीचा पदर असणार आहे आणि जो मी ब्लाऊज वेअर केलेला आहे तो स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे. क्वालिटी खरंच खूप सुंदर रिसीव्ह झालेली आहे. लुक वाईज एकदम सुंदर दिसतोय. ट्रेडिशनल साडीवरती सुद्धा ब्लाऊज खरंच खूप सुंदर दिसतोय. तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा कसा हा साडीवरती ब्लाऊज दिसतोय तो. पौर्णिमेसाठी मी अंडर 1000 रुपीजमध्ये साड्यांचं कलेक्शन घेऊन येणार आहे मीशोवरूनच. खूप सुंदर आणि क्वालिटी रिसीव्ह झालेले आहे, प्राईस रेंजनुसार वर्थ इट आहेत. सो तो लॉंग व्हिडिओसुद्धा नक्की चेकआउट करा आणि अशा जेन्युइन रिव्ह्यूसाठी ना चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सखींबरोबर माझा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तुम्हाला हा माझा वटपौर्णिमेचा लुक कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. चला मग पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि स्मार्ट शॉपिंग करत राहा. बाय.